हिंदी सिनेमात मराठी माणसाचा झेंडा उंच रोवणारा दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हा एका काळानंतर मराठी सिनेमाकडे का वळला नाही याचं कुतूहल सर्वांनाच आहे। या गोष्टीबाबतही आशुतोष यांनी बातचीत केली आहे जय महाराष्ट्राच्या प्रतिनिधीशी। मराठी माणसाला पडलेला प्रश्न हा तुम्हाला विचारतो। खरं तर मला खूप लोकांनी ऑफिसमध्ये जाताना विचारला की हा प्रश्न तू विचार आशुतोष सरांना, आणि आशुतोष सर मला तुम्हाला तो प्रश्न विचारायचा आहे की मराठी सिनेसृष्टीत तुम्ही का नाही रमलात तेवढं? ॲज अन ॲक्टर ॲज अन ॲक्टर मी ॲज अन ॲक्टर मी खूप तेव्हा बऱ्याच फिल्म्स मी केल्या, पण जेव्हा मी एकदा दिग्दर्शनाकडे वळलो त्याच्यानंतर मी परत ॲक्टिंगकडे वळून नाही बघितलं, कारण मला वाटलं की दिग्दर्शनच एवढं महत्त्वाचं अवघड काम आहे आणि महत्त्वाचं आहे की आय डोंट वॉन्ट एनी डिस्ट्रॅक्शन। मराठीत फिल्म मला करायचा विचार होता, पण मला कधी तो वेळ तसा मिळाला नाही वेर आय कॅन फोकस, स्टॉप माय हिंदी वर्क अँड डू अ फिल्म इन मराठी। पण माझी इच्छा खूप आहे, ॲक्टिंगची पण इच्छा आहे। जर का फिल्म मेकर्स माझ्याकडे आले मला रोल्स ऑफर करायला तर मला करायला आवडेल, पण दिग्दर्शन मराठीत अजून मी असं प्लॅन केलेलं नाही आहे। पुढे हा वाढता बिझनेसकडे तुम्ही कसे पाहता? होय होय, अप्रतिम आहे, कारण हा ॲक्च्युली काळाचा भाग आहे। एक काळ होता जेव्हा असं पॉसिबल नव्हतं, शक्य नव्हतं, पण आता जे हे जनरेशन आहे जे इतकं सिनेमा अवेअर आहे आणि जे ज्या ज्या जिल्ह्यामधून आलेले आहेत त्या जिल्ह्यातल्या त्यांच्या ज्या तिथल्या कथा आहेत त्या ते सांगत आहेत, त्यामुळे आपल्याला एक नवं विश्व बघायला मिळतं आहे। आपल्याला याच्या आधी मराठी सिनेमामध्ये जो महाराष्ट्र बघायला मिळाला तो कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारापर्यंत कदाचित मुंबईत होताच, पण एवढाच सीमित होता। आपल्याला नाही माहीत होतं लातूरमध्ये काय चाललं आहे किंवा उस्मानाबाद, अकोला, बुलढाणा, तिथले काही सिनेमे बनत नव्हते, फक्त इथून बनून ते तिथे प्रदर्शित व्हायचे। पण आता हे जे कम्प्लीट जनरेशन आहे हे त्यांच्या जिल्ह्यातल्या स्टोरीज सांगत आहेत, त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राला पण कळतं आहे की आपला महाराष्ट्र म्हणजे हा पण महाराष्ट्र आहे। तर ती खूप मला एक अत्यंत महत्त्वाची डेव्हलपमेंट वाटते की वी आर एबल टू सी सो मेनी डिफरंट महाराष्ट्राज इन अ सिनेमाज, थ्रू अ सिनेमाज, कारण सिनेमा माध्यमच असं आहे।